आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत। यातीलच एक महत्त्वाची दिंडी म्हणजे ओतूर येथील श्री केशव महाराज उर्फ बाबाजी चैतन्य महाराज दिंडी। आज ओतूर येथील चैतन्य महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणाहून ही दिंडी सुरू होते ते ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील चैतन्य महाराज यांचं संजीवन समाधी स्थळ। याच ओतूर येथील चैतन्य महाराज संजीवनी समाधीचं महत्त्व विशद करणारा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण तो पाहूयात। आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे आळंदीमधून जी वारकरी दिंडी निघते त्याची 29 तारखेला ही दिंडी निघणार आहे पंढरपूरच्या दिशेने। खरं तर या वारकरी संप्रदायाची स्थापना आणि एकूणच सगळ्या इतिहासाबद्दल निश्चितच आपल्याला कुतूहल असतं। त्यापैकीच एक कुतूहल मी तुमच्या समोर आणतोय आणि मी आता जिथे उभा आहे ती आहे श्री केशव चैतन्य स्वामी महाराज यांची संजीवन समाधी। ही जी समाधी आहे ती जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की हे शेणा मातीने सारवलेलं असं ठिकाण आहे। तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की श्री केशव चैतन्य स्वामी महाराज यांनी जी समाधी घेतली त्या वारूळ त्याच्यावर तयार झालं आणि त्याच्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत हे जे वारूळ आहे ते त्याच पद्धतीने सांभाळून ठेवलेलं आहे। आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे ते गुरु त्यांनी स्वप्नात येऊन रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि हेच जे रामकृष्ण हरी नावाचा मंत्र घेऊन वारकऱ्यांनी गेली अनेक वर्ष ही वारीची वाटचाल ही सुरू ठेवलेली आहे। राज्यामध्ये 3च समाध्या या संजीवन समाध्या आहेत आणि त्यापैकीच ही महत्वाची समाधी। काय याचं महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत इथले पुजारी आहेत, त्यांच्याकडून काय सांगाल की याचं काय महत्व आहे? ही संजीवन समाधी म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची समाधी। जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे सद्गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज म्हणजे केशव चैतन्य यांची ही समाधी आहे संजीवन। आणि ह्या समाधीला कमीत कमी 453 वर्ष चालू आहे आणि हे आपलं मूळ वारकरी संप्रदायाचं मूळ आहे। मूळ म्हणजे ज्या वेळेला तुकाराम समाधी घेतली आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांना सद्गुरूची भेट घेण्याची इच्छा झाली त्यावेळेला ते देहूवरून ज्या वेळेला ओतूर या तीर्थक्षेत्री आले आणि त्यांना इकडून समाधीमधून सद्गुरू बाबाजी चैतन्य समाधी घेतल्यानंतर 60 वर्षांनी समाधी घेतल्यानंतर ते त्यांच्या दृष्टांत देण्याकरता त्यांना रामकृष्ण हरी मंत्र हा त्यांनी दिला आणि त्या रामकृष्ण हरी मंत्राचा त्या आज वारकरी संप्रदायाचं ते मूळ आहे रामकृष्ण हरी। आणि इथूनच वारकरी संप्रदायाची खरी सुरुवात झालेली आहे आणि तिथूनच वारकरी संप्रदाय आणि दिंडींचा प्रस्ताव आज आळंदी, पंढरपूर, काशी विश्वेश्वर, काशीला सुद्धा जाऊ शकतात। तर अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली गेली म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज रामकृष्ण हरी हा मंत्र हा अगदी जागतिक पातळीवर या वारकऱ्यांनी पोहोचवला आणि त्याची जी काही सुरुवात आहे ती केशव चैतन्य स्वामी महाराज यांनी केली आहे। संत तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी नेहमी येत असत। असंच हे पवित्र असं ठिकाण आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, ओतूर, पुणे।